फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवते कुकर बिर्याणी. दम बिर्याणीची पहिली रेसिपी टाकली होती, तर आज साधी सोपी रेसिपी टाकणार आहे कुकर बिर्याणी. कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्ये बिर्याणी होती, अगदी चविष्ट पण होती आणि मोकळी सुटसुटीत पण होती, खायला पण टेस्टी लागते. आजची रेसिपी दाखवणार आहे कुकर बिर्याणी. तर सगळ्यांनी नक्की बघा आणि आवडल्यावर कमेंट करून सांगा. लाईक करा, व्हिडिओ बघता तसे लाईक पण करत जा. बनवणार आहे मी त्यासाठी बघा, मी 1 पाव चिकन घेतलंय. चिकन 1 पाव, चवीनुसार मीठ. आता मीठ टाकून घेते. आणि मी काळे मिरी लवंग इलायची नाही टाकणार आहे, का तर ते दाताखाली आलं ना मुलं खात नाही, ते तिखट जास्त लागतं बोलतात. त्यामुळे मी गरम मसाला घेतला, बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद आणि अंबारी मसाला. तर ते टाकून घेणार आहे. दही टाकून घेणार आहे. ते सगळं मी मॅग्नेट करणार आहे. मॅग्नेट करून मस्त अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवणार आहे. थांब बाबा, हात काढ, हात नको भरू, थांब. जर हात धुऊ पहिलं, पाणी दे. हांड्यातनं पाणी घे ना, हात धुवून घे आणि पकडव ये मोबाईल. बाबू धर आहे मोबाईल. मी अद्रक लसूण पेस्ट टाकते याच्यात. घेतला, आता कोथिंबीर टाकली, त्याला अर्धा घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते. तवर बिर्याणीला कांदे टमाटे कापून घेते. त्यासाठी मी 2 मोठे कांदे कापून घेतलेत आणि एकदम मिडियम आकारात कापले. ते बघा, कारण की कांदा तळला ना पुरा सुटसुटीत होतो. दोन मोठे टमाटे घेतलेत, कोथिंबीर, जिरं. आणि बघा मी तांदूळ घेतले. तांदूळ 1 पाव तांदूळ, 1 पाव चिकन तर 1 पाव तांदूळ. आता मस्त धुवून घेते. भरपूर जणांना ना ते बासमती तांदूळ ना शिजवायचा अंदाज कळत नाही, पाणी जास्त होतं या कम होतं. त्यासाठी बघा, आपण जेवढे तांदूळ घेतलेत ना त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं, म्हणजे भात एकदम मोकळा पण होतो, सुटसुटीत होतो, चिकट पण होत नाही, शिजला पण चांगला जातो. पाणी जास्त टाकलं तर चिकट होतो, कमी टाकलं तर भात शिजत नाही. त्यासाठी जेवढे तांदूळ आहे ना त्याच मापाने दुप्पट पाणी टाकायचं, म्हणजे तांदूळ चांगला शिजतो. कुकर घेतलंय, कुकरमध्ये तेल घेतलंय गरम करायला. त्याच्यामध्ये जिरं घेते पहिलं टाकून. जिरं लाल करून घेऊ चांगलं. लाल झालं, आता कांदा टाकून घेऊ. कांदा लाल करून घेऊ. कांदा लाल झाला, आता आपण टमाटे टाकून घेऊ.
पाहुणे रावळे आले का ती झटपट बिर्याणी सुपर बिर्याणी बनवायची. खायला पण एक नंबर आणि बनवायला पण एकदम साधी सोपी. कांदा टमाटर चांगलं तळून घेतलं. आता आपण त्यात चिकन टाकू. आता आपण जे मॅरिनेट केलेलं ते चिकन घेऊ टाकू. चांगलं त्याला कांदा टमाट्यामध्ये चिकन फ्राय करून घ्यायचं म्हणजे आपली ग्रेव्ही चांगली बनते. मसाला तळून झाला माझा बघा. सगळं आपल्या मसाल्याला तेल सुटलंय चांगलं. आपण याच्यात तांदूळ टाकून परतून घेऊ. मसाल्याला तेल सुटूस तर चिकन चांगलं फ्राय करून घ्यायचं. याला थोडंसं दह्याचं पाणी ना ते थोडं टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं. थोडंसं 10 मिनिटं वाफ काढून घ्यायचं. आता चिकन चांगलं शिजलं जाईल. अजून थोडीशी कोथिंबीर घेते टाकून. कोथिंबीरचा स्वाद येईल त्याच्यात जास्त. चांगलं आता तळून घेतलं. आपण तांदूळ टाकून घेऊ. धुवून घेतलेत मी सगळे तांदूळ. मस्त एकदा मिक्स करून घ्यायचे. सगळं मिक्स करून घेतलं चांगलं. तर आपण याच्यात पाणी टाकू शिजण्यापुरतं. भरपूर जणांना कुकरमध्ये अंदाज कळत नाही पाणी किती टाकावं म्हणून. मी टोपात तांदूळ मोजून घेतलं ते बघा. एवढं कमी. आता तेवढंच कमी मी पाणी घेणार आहे. जेवढ्या मापाने तांदूळ घेतलं त्याच मापाने पाणी घेतलं. खाली तांदूळ एक घेतलेत ना त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं म्हणजे तांदूळ चांगला शिजला जातो आणि मोकळा सुटसुटीत होतो. चांगलं मिक्स करून घेतलं आपण.
मी पहिलं मीठ कमी टाकलं होतं ना ग्रेव्हीमध्ये, म्हणून अजून थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. मस्त याच्या 2च शिट्ट्या काढणार आहे. एक शिट्टी झाली, आता आपण दुसरी एक करून घेऊ. शिट्ट्या झाल्या, तर आता थोडी वाफ भरून घेते कुकरमध्ये आणि गॅस बंद करते. गॅस बंद करून घेतला. शिजून चांगले तयार झाले बघा. मोकळी सुटसुटीत बिर्याणी बघा. ताटात पण घेतली, एकदम मोकळी मोकळी बिर्याणी बघा. खायला पण एकदम टेस्टी आणि चवदार पण आहे. नक्की अशी बिर्याणी करून बघा, खाऊन बघा. आवडल्यावर नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघत जा. चला मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.